हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण बोटनेकचा बॅकनेक बघणार आहोत. बॅकनेक जो आहे त्याला बॅक हुक आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा पॅटर्न कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम मी बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेते. नेहमीप्रमाणे तुमची जी काही उंची असेल त्या उंचीमध्ये तुम्हाला जवळजवळ 1 इंच शिलाई मार्जिन आणि पाऊण इंच शोल्डर उतार असं तुम्हाला उंचीमध्ये वाढवायचं. बॅक हुक असल्यामुळे बंद बाजूकडून हुक आयसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघा, मी बॉटमला सुद्धा एक लाईन सरळ केली आहे आणि हुक आयसाठी अर्धा इंच वाढवलेला आहे. आता तिथून वरती माझ्या नेकची बॅकची उंची 14 आहे, तर मी इथे 15 पावणे 16 इंचावर मार्क करणार आहे. ओके. त्यानंतर तुमचं जे काही शोल्डर आहे त्याचं अर्ध मार्क करायचं, पण ते कुठून, जिथून शिलाई मार्जिन सोडलेलं आहे त्याच्या पुढे. तर माझं शोल्डर 15 आहे, तर मी 7.5 इंचावर मार्क केलं आणि उंची पण बघा पावणे 16 इंच मार्क केली. त्यानंतर 3 इंचावर मार्क केलेला आहे बंद बाजूकडून आणि शोल्डर उतार दिला. आता हे 36 मापाचं बॅकनेक आहे, त्यामुळे मी काय केलं, मुंढा उंची जी आहे ती 7 इंच घेतलेली आहे. प्रत्येक मापानुसार मुंढा उंची बदलते, ते हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. इथे छातीची लाईन आखून घेतली. छातीचा चौथा भाग, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूजिंग ॲड करायचं आहे. म्हणजे आता इथे 9 इंच छातीचा चौथा भाग आहे, तर मी 9.5 इंचावर छाती मार्क केली आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचा चौथा भाग, पुढे तुम्हाला बॅक साईडला टक्स हवा असेल तर 1 इंच वाढवा आणि पुढे शिलाई मार्जिन वाढवा. मी इथे बॅकला टक्स नाही घेते, त्यामुळे काहीही फरक नाही पडत. आता ही सगळी मापं जी आपण छातीची आणि ह्याची टाकलेली आहे कमरेची, ती आपल्याला शिलाई मार्जिन सोडूनच टाकायची. आता मुंढाला एक सरळ लाईन आखायची आणि पाठीमागचा मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा, इथे आर्महोल कर्वने फिटिंगच्या लाईनपर्यंत मी इथे छान असा आकार देऊन घेतलेला आहे. हे झालं आहे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग. आता गळा ड्राफ्ट करते. उंची आहे गळ्याची 3 इंच, तर मी अर्धा इंच प्लस करून 3.5 वर मार्क केलं. गळा रुंदी आपली शोल्डर पट्टीवर डिसाईड होते, तर मी इथे शोल्डर पट्टी 2 इंच घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाऊण इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, जे अर्धा इंच बाही जोडण्यात जाणार आहे आणि 5 इंच गळा तयार करण्यात जाणार आहे. आणि उरलेली आपली इथे गळा रुंदी राहणार आहे. तर त्याचा चौकोन तयार करायचा आणि बोटनेकचा आकार द्यायचा आणि त्याच्या खाली जे काही आपल्याला गळा तयार करायचा तो आपण करू शकतो. आता हे मी कट करून घेते अगोदर. कटिंग झालं. मेन फॅब्रिकसुद्धा त्याच्या पद्धतीने मी कट केलं. आता आपण करणार आहोत बॅक पॅटर्न. तर बॅक ओपन असल्यामुळे आपण मधून हा पार्ट जो आहे अस्तरचा तो पूर्णपणे आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता करायचं गळ्याचं ड्राफ्टिंग. तर बोटनेक जो टाकलेला आहे त्याच्या खाली मी जवळजवळ 3.5 इंचावर मार्क केलं आणि बॉटमपासून 2.5 इंचावर मार्क केलं, कारण बॉटमला मला 2 इंचाची पट्टी पाहिजे आणि वरती मला 3 इंचाची पट्टी पाहिजे. त्या पद्धतीने मी मार्क केलेला आहे आणि आता मी सरळ लाईन आखते. तर बॉटमला 2.5 का सोडले, तर बॉटमला खालच्या बाजूने आपलं तिथे अर्धा इंच मार्जिन जाणार आहे, बरोबर 2 इंच राहील. त्यानंतर गळारुंदी जी आहे ती मी खाली 5.5 इंच ठेवली. तुम्हाला हवी तर तुम्ही डायरेक्ट फिटिंग लाईनपर्यंत पूर्ण ओपनसुद्धा ठेवू शकता. काहींना पूर्ण बॅक ओपन हवा असेल तर फ्रंट साईडला तुम्ही कप्स लावा ब्लाऊजला, म्हणजे ब्राचे बेल्ट दिसण्याचे चान्सेसच नाही. इथे तुम्ही स्ट्रेट आकार ठेवला तरी चालेल, मी थोडासा कर्व आकार दिलेला आहे आणि ह्या पद्धतीने फक्त जो मधला भाग आहे तो कट करायचा आहे आणि गळा कट करायचा आहे. आता हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे. ब्लाऊज पीस सरळ भाग वरती ठेवायचा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि आता हे जे काही कट केलेले भाग आहेत ते मेन फॅब्रिकला सुद्धा कट करायचा मधला, म्हणजे 2 वेगवेगळे तयार होतील, म्हणजे हुक आय लावायला आपल्याला सोपं जाईल. आता इथे गळा जो आहे तो 1/2 इंच मार्जिन पकडून स्टिच करायचा. बोटनेक पण केला आणि खाली पॅटर्न जो टाकलेला आहे तो पण शेप मी केला. त्यानंतर
हे पार्ट मी मधले मेन फॅब्रिकचे कट केलेले आहेत, व्यवस्थित नॉचेस दिले आणि लगेचच मी इथे कमरेला पण जसं आहे तसंच मी स्टिच केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही नंतर कमरपट्टी लावू शकता. फॅब्रिक जर जास्त हेवी नसेल, पातळ असेल तर कमरपट्टी लावा, जेणेकरून पाठीमागचा भाग उचलणार नाही. आता हे मी पलटी करून घेतलं आणि ह्याला छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजेच इस्त्री करून घ्यायची आणि मग एक्स्ट्रा भाग जो आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा. सेम पद्धतीने आपण दुसरा सुद्धा तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीने हा दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित तयार झालेत. आता ह्याचा जो सेंटर पार्ट आहे, जो बॅकचा पॅटर्न आपण बनवलेला आहे, त्याला आपण जोडणार आहोत मण्यांची लेस. ऑप्शनल आहे, नाही जोडली तरी सुद्धा चालते, किंवा तुम्ही कॉड पायपिंग वापरा. नेकला मी कॉड पायपिंग वापरणार आहे, पण ते फ्रंट पार्ट तयार झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊज तुम्हाला कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ येईलच त्याचा. याचा बॅक बोटनेक, फ्रंट डीप नेक आहे. तर मी इथे व्यवस्थित अशी लेस लावून घेतलेली आहे. तर आता जे आपण हुकायसाठी अर्धा इंच सोडलेला आहे तिथे लेस लावायची नाही, नाहीतर आपण हुकाय पट्टी जोडताना आपली लेस जी आहे, लेस मणी जे आहे ते तुटणार आहेत दाबमध्ये अडकून. म्हणून इथे आपल्याला लेस लावताना अर्धा इंच हुकाय पट्टीच्या बाजूने सोडायचं आहे. तर हे पाहू शकता मी इथे व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे आणि आता आपण हुक आय पट्टी लावून घ्यायची. तर तुम्ही कोणत्या बाजूला हुक आणि कोणत्या बाजूला लूक पट्टी लावायची तुम्ही तुमचं डिसाईड करू शकता. पण मी बॅक साईडच्या, म्हणजे जो बॅक साईड आपण घातल्यानंतर उजवा जो भाग आहे त्याला मी हुक पट्टी लावणार आहे आणि डावा जो भाग आहे त्याला मी लूप पट्टी लावणार आहे. तर या इथे बघा व्यवस्थितरित्या मी काय केलं आहे, पट्टी घेतलेली आहे आणि सरळ बाजूकडून आतल्या बाजूला जशी आपण रेग्युलर दुमडतो तशीच. तर मी 1.25 इंचाची पट्टी घेतली, अर्धा इंच मार्जिन घेतलं आणि दोन्ही साईडला अर्धा इंच सोडायचं, म्हणजे खाली आणि वरती, जेणेकरून ते आपल्याला दुमडायला बरं पडतं. व्यवस्थित हुक आणि आय पट्टी लावून घेतली इथे आणि अशा पद्धतीने हा आपला बॅकनेक पॅटर्न छान असा तयार झाला. एकावर एक व्यवस्थित ठेवला आणि याला मी आत्ता टाचण्या लावल्यात. याला तुम्ही मशीनचे आय करू शकता, हाताचे आय बनवू शकता, साध्या दोऱ्याचे, ते सुद्धा छान दिसतात. आणि हा पॅटर्न कसा झाला आहे मला नक्की सांगा. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि अशा प्रकारचे पॅटर्न खूप जास्त कस्टमर डिमांड करतात. सो तुम्हाला नक्कीच यायला हवा. सो ट्राय करा आणि कसं झालं आहे मला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, मेथड आवडली असेल, कारण बऱ्याच जणींना बॅक हुक ब्लाऊज म्हटलं की खूप सारे टेन्शन्स येतात, काय करायचं, कसं करायचं. सो ह्यामध्ये मी सिम्पल ट्रिक सांगितलेली आहे. शिलाई मार्जिन तर तुम्ही प्रॉपर घेतलेलं असेल तर तुमचा नेकही छोटा होणार नाही, नेक शोल्डरला टाईटही होणार नाही, ब्लाऊज शोल्डरला टाईट होणार नाही आणि ब्लाऊजही फिटिंगला जास्त छान बसणारे, घट्ट होणार नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. याचे ट्रिक्स घेऊन मी तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ अपडेट करत जाईल. सो आत्ताचा हा बॅकनेक तुम्हाला कसा वाटला हे सांगा मला कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, त्याबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ ऑनलाईन येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. चला मग भेटूया पुढच्याच अशा छानशा व्हिडिओसोबत.